आपण भरपूर वेळा शेअर बाजारात ऐकतो की हा शेअर आज एवढा वाढलाय, हा शेअर 2% कमी झाला. पण नेमकं हे समजायचं कसं? तर हे समजण्याचं सगळ्यात उत्तम साधन म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट वाचणे. मग हे कॅन्डलस्टिक चार्ट नेमके काय आहे? थोडक्यात कॅन्डलस्टिक चार्ट म्हणजे आज त्या शेअरच्या किमतींचा इतिहास. या कॅन्डलमध्ये एकूण 4 किमती महत्वाच्या असतात. ओपन प्राइस, हाय प्राइस, लो प्राइस आणि क्लोज प्राइस. तसंच कॅन्डल ज्या आहेत त्या 2 पद्धतीचे येतात. जेव्हा शेअरची किंमत वाढलेली असेल तेव्हा हिरव्या रंगाची आपल्याला कॅन्डल दिसणार आहे आणि जेव्हा शेअरची किंमत कमी झाली असेल तेव्हा लाल रंगाची कॅन्डल दिसणार आहे. आता ओपन प्राइस काय? मार्केट उघडल्या उघडल्या ज्या पहिल्या किमतीवर व्यवहार होणार त्याला ओपन प्राइस बोललं जातं. मार्केट बंद व्हायच्या आधी ज्या किमतीवर व्यवहार होतो त्याला क्लोज प्राइस बोललं जातं. मार्केट उघडल्यापासून ते बंद होईस्तोपर्यंत ज्या जास्तीत जास्त किमतीवर व्यवहार झाला त्याला हाय प्राइस बोललं जातं. मार्केट उघडल्यापासून ते मार्केट बंद होईस्तोपर्यंत ज्या कमीत कमी किमतीवर व्यवहार जातो त्याला लो प्राइस बोललं जातं. कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये जेवढी रिअल बॉडी मोठी असेल याचा अर्थ एकतर बायर अग्रेसिव्ह होते किंवा सेलर अग्रेसिव्ह होते आणि जेवढीही अप्पर शॅडो किंवा लोअर शॅडो मोठी असेल याचाच अर्थ होणार आहे की बायर आणि सेलर दोघंही कन्फ्युजन आहे. तर कॅन्डलस्टिक चार्ट हा फक्त शेअर पुरताच मर्यादित नाहीये. ते आपण इंडेक्स मध्ये वापरतो, कमोडिटी मध्ये वापरतो, करन्सी मार्केटमध्ये देखील याचा वापर केला जातो. शेअर बाजारात नुसतीच किंमत पाहून उपयोग नाहीये, तर त्यामागची कॅन्डल पाहणं तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्हाला कॅन्डल समजली तर आणि तरच तुम्हाला शेअर मार्केटचा मूड समजणार आहे.